आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। भगवान श्री प्रभू रामचंद्राचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त कुंडेवहाळ येथे भव्य शोभायात्रा। प्रभू श्रीरामाच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा अयोध्याचे अवचित्त साधून कुंडेवहाळ गावामध्ये ही भव्य आणि दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेमध्ये गावातील हजारो राम भक्तांनी सहभाग घेऊन प्रभू रामचंद्राच्या व वारकरी भजनावर ठेका धरत आनंद लुटला। 10 ते 12 या दरम्यान हवप नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांचे कीर्तन सेवा झाली। यानंतर गावातून 1992 साली 7 कारसेवक अयोध्या येथे गेले होते, त्यांचा सत्कार व वारकरी संप्रदाय काकडा हरिपाठ मंडळ यांचा सत्कार करण्यात आला व नंतर सर्व गावाला भोजन देण्यात आले। दुपारी संगीत भजन व संध्याकाळी हरिपाठने कार्याची सांगता करण्यात आली। कुंडेवहाळ गावचे आदर्श सरपंच श्री सदाशिव वास्कर व कार सेवक बालाराम वास्कर यांनी रायगड स्वाभिमान या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया दिल्या। नमस्कार, मी प्रकाश पाटील, रायगड स्वाभिमान चॅनलसाठी। आज प्रभू रामचंद्राचं 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये मंदिर होतं आहे, त्या पार्श्वभूमीवर कुंडेवाल गावामध्ये या ठिकाणी भव्य शोभायात्रा निघालेली आहे। माझ्याबरोबर कुंडेवाल गावचे आदर्श सरपंच सदाशिव वास्कर साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कसं वाटतं तुम्हाला आज ही भव्य मिरवणूक निघालेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्यामध्ये आज झालेलं आहे। त्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमच्या कुंडे गावावरती भव्यदिव्य असे कार्यक्रम आयोजले आहेत। त्यामध्ये आता सकाळी 8 ते 10 शोभायात्रा, दुपारी पंढरपूरचे महाराज 10 ते 12 यांचे कीर्तन आहे, तसेच दिवसभर भजन कीर्तन महाप्रसाद असे आयोजन केलेले आहे। आज शोभायात्रेला गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। सर्व महिला पुरुष तरुण वर्ग मुलं सर्व खूप मोठ्या संख्येने पालखी मिरवणुकीमध्ये हजर झालेले आहे आणि ही खूप प्रदीर्घानंतर जी आमची हिंदू धर्माची प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे की आमच्या प्रभू श्रीरामाचं मंदिर आज अयोध्येमध्ये साकार झालेलं आहे। मी सर्व नागरिकांना या आजच्या पवित्र दिवसाची शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे होते सदाशिव वास्कर आदर्श सरपंच कुंडेवाल, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्रकाश पाटील, रायगड स्वाभिमान चॅनलसाठी। आज आपल्याबरोबर बालाराम वास्कर आहेत की 1992 साठी जे कार्यसेवक म्हणून गेले होते, ते आमच्या कुंडेवाल गावावरून कार्यसेवक म्हणून बालाराम वास्कर गेले होते। आपण त्यांना विचारूया की आपण त्या ठिकाणी गेला होतात, कसं तुमचा अनुभव होता? आम्ही पनवेलवरून एक 800 ते 900 लोक रेल्वेने अयोध्येला निघाले होतो। तिथे काशीलाच पहिला आम्हाला अटक केल्यावर 2 दिवस आमचे तिथे गेले। तिथून आम्ही पुढे अयोध्येला गेलो तर तिथे वातावरण भरपूर गरम, मंदिराच्या भोवताली कोणाला फिरून देत नव्हते। मंदिराच्या बाहेरून सर्व काय तुला पाया पडायचं तर पाया पडून घ्या आणि इथून पुढे निघा। तिथून पुढे निघाल्यानंतर रस्त्यामध्ये 100 किलोमीटरच्या अंतरावर ट्रेनवर हल्ला झाला। गावच्या गाव त्या ट्रेनवर असं मुलांपासून पुरुषांपासून मार जोर करायला लागले। नंतर तिथे आमचे 1-2 तास गेले, जास्त नंतर तिथून आमची सुटका झाली। अनुभव कसा होता एखादा? अनुभव म्हणजे जन्मातला खरोखर अनुभव आहे राम जन्मभूमीचा। आज राम मंदिर होते, कसं वाटतंय तुम्हाला? आज राम जन्मभूमी होत आहे, खरोखर अभिमान होते या गोष्टीचा। आज आनंदी आहात तुम्ही? एकदम आनंदी। तुमचं स्वप्न पूर्ण झालं, ज्यासाठी तुम्ही 1992 साठी कार्यक्रम भाग घेतला होता। आज माझा प्रभू रामचंद्र या ठिकाणी अयोध्येमध्ये आसनस्थ होतो, आनंद तुम्हाला वाटतो? आनंद कारसेवक होतो आणि कारसेवकाचा कुठेतरी फल मिळाला आहे याचा अभिमान। धन्यवाद। मी प्रकाश पाटील, रायगड स्वाभिमान चॅनलसाठी। आज आपली भावना त्यांनी व्यक्त केली की आनंद वाटला की आज ज्या आपण सहभागी झालो होतो कार्यसेवक म्हणून, आज ते फल प्राप्त होतं असं त्यांना वाटतंय। धन्यवाद। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।